बोला काय विचारताय? बरोबर चालू हां काय सांगाल सर आज किट वाटप आणि मशीन वाटप आहे काय सांगाल? आज काहीच नाही सर, आमच्या महिला वर्गांना जे मध्यवर्गीय लेडीज आहेत त्यांना आज घर व्यवस्था आणि त्यांची परिस्थिती बिकट असल्यामुळं आपल्या संस्थेमार्फत त्यांना शिलाई मशीन आणि अन्नपूर्ण सामग्री वाटप भेटली गेली। त्याच्यामध्ये त्यांना कमीत कमी जे आता शिलाई मशीन आज आपल्या संस्थेमार्फत त्यांना 5,000 व्यवसाय हे आपल्या संस्थेच्या मार्फत प्रशिक्षण दिलं जातं। त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी ही संस्था काम करत असते। आज आपली महिला 200-300 रोजाना खेडेगावातले लोक कामं करतायत, पण त्यांना आज माहिती नाही आयुष्यात पुढे कसं जायचं, काय करायचं। कष्टाळू कामं करतायत पण तेवढा त्यांना बेनिफिट भेटत नाही जेवढा त्यांना भेटला पाहिजे। या संस्थेच्या मार्फत आज त्यांना आपण स्वतःच्या पायावर कसं उभा करायचं आणि त्यांचं इन्कम कशा पद्धतीने वाढलं गेलं पाहिजे आणि ते स्वतःमध्ये महाराष्ट्रामध्ये छोटा मोठा व्यवसाय कसा चालू करू शकतात हे संस्था त्यांना शिकवते आणि प्रशिक्षण देत असते आणि त्याच्या माध्यमातून ते आयुष्यात पुढे जाऊ शकतात आणि स्वतःच्या पायावर उभा राहू शकतात। आज कमीत कमी आज या मीटिंगला कमीत कमी 1000 ते 1,500 पब्लिक महिला आलेल्या आहेत। आज वाशिम पासून तर बुलढाणापर्यंत जिल्ह्यापर्यंत आज जामनेर वाशिम आहे, शिर्डी आहे, त्याच्यानंतर वैजापूर आहेत, आज कोपरगाव आहेत, भरपूर असे जिल्हा औरंगाबाद वगैरे सगळं इथं आलेले। आज कमीत कमी शिलाई मशीनचे कमीत कमी 1000 वाटप याची अन्नपूर्ण सामग्रीची वाटप आहे 1000 आणि त्याच्यानंतर 100 मशीनीची वाटप आहे। 100 मशीनीची वाटप। संघर्ष संजय बालेराव, संघर्ष संजय बालेराव चॅरिटेबल फाउंडेशनचा अध्यक्ष, अमित भाऊसाहेब खरात हे सचिव आहेत आणि त्याच्यानंतर आदित्य दत्तू केदारे हे को अध्यक्ष आहेत। कोण कोण आलं होतं आज? माझा फोन नंबर 73 85 30 70 18 या आपल्या महिलांना पुढे नेण्यासाठी आणि त्याला डेव्हलप करण्यासाठी आपण वर्क करतो। गेस्ट कोण कोण आले होते? आज गेस्ट आपल्या सोबत आले होते हर्षदाताई सिरसाड आले होते, ताई साहेब आले होते, त्याच्यानंतर अरुण भाऊ बोर्डे आले होते आणि लक्ष्मीकांत हिरवाळे आले होते। हिरवाळे